आज माझ्या माता बहिणींसाठी एवढी जबरदस्त माहिती मी घेऊन आलेलो आहे ना की ही माहिती पाहिल्यावर तुम्ही 100% खुश होणार आहात। बघा, आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता 1500 रुपये, त्यासोबत 600 रुपये आणि 1600 रुपये। आता तुम्हाला इथे एक माहिती समजली असेल, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये भेटलेला आहे, राईट। तर 1500 रुपये तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटलेला आहे, तर जानेवारीचा पण तुम्हाला 1500 मिळेल हे तुम्हाला समजलं। परंतु त्यासोबत हे 600 रुपये कशाचे आहेत, हे 1600 रुपये कशाचे आहेत, तर याबद्दल नीटपणे समजून घ्या। हे 1600 रुपये देखील तुम्हाला भेटणार आहेत। आता याबद्दल नीटपणे माहिती समजून घ्या। बघा, नवीन वर्ष लागलेलं आहे 2025, हे नवीन वर्ष लागलेलं आहे आणि या नवीन वर्षात महिलांसाठी काय काय नवीन योजना आलेल्या आहेत, काय काय नवीन गिफ्ट महिलांना भेटत आहे, काय काय वाटप सुरू झालेले आहे, त्याबद्दल सर्व काही सांगतो। हे पहा, जरी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हे संपूर्ण पैसे भेटणार आहेत आणि हे तुमच्या खात्यात कसे येत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे आलेले आहेत त्याबद्दल सर्व काही सांगतो। आणि जानेवारीचा हप्ता देखील सुरू झालेला आहे। जानेवारीचा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे त्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगतो। तर कोणत्या बँकेत हे पैसे जानेवारीचे पडलेले आहेत ते पण सांगतो। आणि डिसेंबरचा हप्ता ज्यांना आलेला नाही त्यांना कसा तो येणार आहे डिसेंबरचा हप्ता त्याबद्दल पण माहिती देतो। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही मी आता सांगतो। तर माझ्या माता बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सर्वात फेमस योजना आहे आणि या योजनेमार्फत महिन्याला महिलांना 1500 रुपये दिले जातात। आता बघा, डिसेंबरचा हप्ता जो 1500 रुपये देण्यात आलेला आहे तर हा भरपूर महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे। बघा, मी तुम्हाला इथे एक प्रश्न विचारत आहे, तुम्हाला पैसे आले का? आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर कमेंट करून मला सांगा। हे बघा, ज्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक होतं, डीबीटी एनेबल होतं, त्यांना पैसे आलेले आहेत। परंतु ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी इनॲक्टिव्ह होतं तर त्यांना पैसे आलेले नाहीत। तर हा एक प्रॉब्लेम आहे, ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल, त्यामुळे त्यांच्या खात्यात ते पैसे आलेले नाहीत। तेवढं काम करून घ्या, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, तुम्हाला पण 100% या योजनेचे पैसे येऊन जातील। आलं लक्षात? तसेच महत्त्वाचं म्हणजे आता 1500 रुपये तुम्हाला आलेले आहेत। ज्यांना आले नसतील त्यांनी कमेंट करून सांगा, ज्यांना आले आहेत तर त्यांना 1500 रुपये मिळाले, त्यांनी ते पैसे काढून पण घेतले, म्हणजे तुम्ही ते खर्च आता तुम्ही करू शकता कारण ते पैसे तुमचे आहेत। आता जानेवारी हप्त्याबद्दल सर्वात मोठी खुशखबर बघा, तसेच महत्त्वाची अपडेट, ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना काही तासात पैसे येऊ शकतात किंवा 1-2 दिवसात पैसे येऊ शकतात। ओके, 1-2 दिवसात पैसे येऊ शकतात किंवा एक निर्णय समोर आलेला आहे, तुम्हाला जे 1500 रुपये डिसेंबरचे राहिलेले आहेत ते पण आणि जानेवारीचा हप्ता 1500, असे टोटल तुमच्या खात्यात 3000 रुपये देखील पाठवले जाऊ शकतात। ओके, असं देखील होऊ शकतं। तर असा देखील निर्णय झालेला आहे, असं देखील सरकार करू शकतं। आलं तुमच्या लक्षात? आता नीटपणे समजून घ्या। 1500 रुपये जानेवारी हप्त्याबद्दल वाटप कोणाकोणाला आलेले आहे, त्यानंतर 600 रुपये हे कशाचे मिळत आहे आणि 1600 रुपये काय भानगड आहे। हे 1600 रुपये जे आहेत हे लाडक्या बहिणींनाच मिळत आहे, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्यांना 1600 रुपये पण भेटत आहे। हे कशा संबंधित 1600 रुपये येत आहे त्याबद्दल पण समजून घ्या। चला आता आपण संपूर्ण माहिती बघूया। तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। चला आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। चला आता आपण माहितीला सुरुवात करूया। तर बघा, महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। जुलै महिन्यापासून ही योजना राबवण्यात आली। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। या योजनेत जो डिसेंबरचा हप्ता आहे, हे बघा, या योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे। सर्वांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे।
काही टेन्शन नाही. ज्यांना आलेलं नसेल तर थोडं तुम्ही वेट करा, काही तासात पण तुमच्या खात्यात तो जमा होऊ शकतो किंवा 2-3 दिवस अजून वाट पहा. जरी या 2-3 दिवसात पण जरी पैसे आलेच नाही तर तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासोबत ते पैसे एकत्रित मिळून जातील. आता भरपूर महिलांना बघा काय झालेलं आहे, आता ही जी योजना आहे जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे, परंतु या जुलै महिन्यापासून अनेक जणांनी फॉर्म भरले. तर काय झालं ते बघा, ज्यांनी फॉर्म भरला ना त्यांचे फॉर्म इथे अप्रूव्हल झाले, परंतु ज्यांनी फॉर्म भरले त्यामध्ये काही त्यांचं मिस्टेक होतं, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हतं, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम होते. त्यामुळे त्या अनेक महिलांचे जे फॉर्म आहेत ते इथे रिजेक्ट करण्यात आलेत. परंतु तिथे त्यांना एक एडिटचा ऑप्शन मिळाला. एडिट करून ते व्यवस्थित कागदपत्र तिथे जर दिली तर ते सबमिट होत होतं. मग ते तसं केलं, त्यानंतर ते फॉर्म अप्रूव्हल झाले. परंतु इथे हप्ते वाटप सुरू होते. बाकीच्यांना तर पैसे मिळून गेले, परंतु काही महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले आणि त्यांनी परत ते सबमिट करून परत त्यांचे फॉर्म हे अप्रूव्हल झाले आहेत. तेव्हा त्यांना 1 रुपया पण भेटला नव्हता, परंतु त्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले होते. म्हणून आता सरकारने काय केलेलं आहे, महायुती सरकारने महिलांना जे मागील हप्ते होते ते संपूर्ण हप्ते महिलांच्या खात्यात टाकलेले आहेत. जवळपास 7,500 मागील आणि हे 1,500 रुपये डिसेंबर महिन्याचे, टोटल 9,000 रुपये महिलांच्या खात्यात टाकण्यात आलेले आहेत. तसेच अनेक जणांना 7,500 रुपये आलेले आहेत, अनेक जणांना 4,500 रुपये आलेले आहेत. म्हणजे जेवढे पण तुमचे हप्ते मागील बाकी होते ते पण पकडून आणि डिसेंबरचा हप्ता पकडून असे टोटल तुमच्या खात्यात पैसे टाकण्यात आलेले आहेत. हा एक जबरदस्त निर्णय मला आवडलेला आहे की मागील जे पण तुमचे उर्वरित हप्ते होते ते सर्व हप्ते तुमच्या बँक खात्यात टाकण्यात आलेले आहेत. तर एक चांगली अपडेट मला आवडलेले आहे आणि एक जबरदस्त निर्णय महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपण इथे धन्यवाद इथे म्हणू शकतो, कारण त्यांनी एक जबरदस्त निर्णय इथे घेतलेला आहे की जे मागील हप्ते आहेत ते देखील महिलांच्या खात्यात टाकलेले आहेत. चला आता पुढे बघा जबरदस्त अपडेट. बघा, दरम्यान महिलांना हप्ता वाढवून 21 रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. या योजनेत आता नवीन वर्षात 21 रुपये दिले जाणार आहेत. बघा, या नवीन वर्षात तुम्हाला 21 रुपये देखील भेटणार आहेत. हे 21 रुपये केव्हा भेटणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. 21 रुपये पण तुम्हाला सुरू होणार आहेत. आता सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयेच भेटणार आहेत, परंतु हे 21 रुपये कोणत्या महिन्यापासून तुम्हाला भेटणार आहेत त्याबद्दल पण तुम्हाला माहिती देतो. कंटिन्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. माहिती पुढे दमदार आहे बरं. तुम्ही व्हिडिओ जरी पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला समजणार आहे, नाहीतर अर्धवट माहिती बघायची आणि व्हिडिओ कट करायचा, त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती समजत नाही. हा व्हिडिओ तुम्ही जसा सुरू केलेला आहे तसा शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला महत्त्वाची माहिती मी आता देतो. हे बघा, लाडकी बहीण प्रमाणेच या योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे आता थेट बँक खात्यात जमा होणार. कालापव्यय टाळण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश. तर बघा, आता इथे काय म्हटलेलं आहे हे नीटपणे समजून घ्या. लाडकी बहीण प्रमाणेच या योजनेचे पैसे आता बँक खात्यात जमा होणार आहे. कोणते योजनेचे पैसे आहेत नीटपणे समजून घ्या. हे बघा, इथे काय म्हटलं आहे की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे असे मुख्यमंत्री म्हणाले. तर मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्टली आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्टली आदेश दिलेले आहेत की तीर्थदर्शन योजनेसाठी जी पोर्टल आहे, जी वेबसाईट आहे ती सुरू करा असं इथे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे थेट रक्कम देखील इथे जमा केली जाईल. हे बघा, निराधार व श्रावणबाळ योजना याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. त्यानंतर आपण 600 रुपये, 1,600 रुपये आणि जानेवारी हप्त्याबद्दल माहिती बघूया. हे बघा, ही थोडक्यात माहिती बघा, त्यानंतर तुम्हाला सर्व काही मी सांगतो. निराधार व श्रावणबाळ योजनेबद्दल ही माहिती बघा काय आहे. राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार योजना सन 1980 पासून राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सध्या प्रति लाभार्थी 1,500 रुपये एवढे अनुदान त्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे देण्यात येत आहे. श्रावणबाळ योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील वृद्धांना आर्थिक सहाय्य, हे बघा, वृद्धांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली पेन्शन योजना आहे. 300 ते 600 रुपये, हे बघा, 300 ते 600 रुपये मासिक पेन्शन ऑफर करून 65 वर्ष ओलांडलेल्या व्यक्तींना मदत करणे या योजनेचा उद्दिष्ट आहे. बघा,
त्यामुळे या योजनेमार्फत 300-600 रुपये दिले जातात. हे बघा, महत्त्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार जी योजना आहे, अनेक महिलांचे पैसे थांबलेले होते, परंतु त्यांच्या खात्यात देखील या योजनेचे पैसे आता टाकण्यात आलेले आहे. ज्यांचे पण पैसे थांबले होते त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. हे बघा, लाडकी बहीण जानेवारी हप्ता अपडेट आलेला आहे. सर्वात मोठी अपडेट आलेला आहे. आता जानेवारीचा हप्ता देखील वाटप सुरू होत आहे. त्याबद्दल आपण आता सर्वात मोठी अपडेट खुश खबर बघणार आहोत. ती माहिती आता काय आहे जाणून घेऊया. तर मी तुम्हाला इथे सर्व माहिती सांगत आहे. हे बघा, तुम्हाला मी आता हे 600 रुपयेबद्दल सांगितलं. 600 रुपयेबद्दल तुम्हाला माहिती दिली. ही माहिती कुठे दिली मी तुम्हाला? हे बघा इथे, हे बघा, जे पेन्शन आहे, वृद्धांना आर्थिक सहाय्य पेन्शन योजना 300 ते 600 रुपये मासिक पेन्शन ऑफर. ओके, 65 वर्ष ओलांडलेल्या व्यक्तींना. ओके, तर या व्यक्तींना या योजनेचं मदत भेटणार आहे 600 रुपये, 300 किंवा 600 रुपयेपर्यंत. ठीक आहे, ही अपडेट समजली. त्यानंतर आता आपण बघणार आहोत महत्त्वाची अपडेट म्हणजे 1600 रुपयेबद्दल. हे 1600 रुपयेबद्दल आता नीटपणे अपडेट समजून घ्या. हे पहा, या 1600 बद्दल तुम्हाला माहिती मी देतो. आता लाडकी बहीण योजनेसोबत अजून एक योजना सुरू करण्यात आली होती. ती योजना म्हणजे अन्नपूर्ण योजना. अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडर योजना. आता लाडकी बहीण योजनेचा जे लाभ घेत आहे त्यांना या योजनेचा पण लाभ दिला जात आहे, अन्नपूर्ण योजनेचा. आता बघा, अन्नपूर्ण योजनेचे तर तुम्हाला 800 रुपये भेटतात, तर मी तुम्हाला 1600 कसं काय सांगत आहे ते नीटपणे समजून घ्या. भरपूर महिलांना 800 रुपये मिळालेले आहेत पहिल्या हप्त्याचे, कारण वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर सरकार देत आहे. म्हणजे त्याचे पैसे तुम्हाला देत आहे तुमच्या थेट बँक खात्यात. तर 3 वर्षाला 3 म्हणजे 4 महिन्यात तुम्हाला एकदा हे पैसे पडणार आहेत 800 रुपये. तर काय झालेलं आहे, भरपूर महिलांना मागच्या वेळी 800 रुपये आलेले नाहीत. पहिला जो हप्ता होता ते पहिल्या हप्त्याचे जे 800 रुपये आहेत ते 800 रुपये महिलांना आलेले नाहीत. तर काय होणार आहे, आता 4 महिना संपल्यानंतर म्हणजे 4 महिन्याचा गॅप संपल्यानंतर हे 800 रुपये तुमच्या खात्यात येणार आहे लाडक्या बहीण योजनेच्या मार्फत. म्हणजे अन्नपूर्ण योजना आहे, परंतु लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी लाभ घेतला त्यांना हे पैसे मिळणारच आहेत. ओके, तर बघा 800 रुपये. तर आता दुसरा जो हप्ता असणार आहे 4 महिन्यानंतर, तर त्याचे 800 रुपये. ज्यांना पहिले 800 रुपये भेटलेले नाहीत ते पण, आणि आता पुढील जो 800 रुपयाचा हप्ता सुरू होईल 4 महिन्यानंतर म्हणजे गॅप देऊन, तर ते 800 आणि 800 किती झाले 1600 रुपये. असे टोटल 1600 रुपये या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. समजलं तुम्हाला? म्हणजे अन्नपूर्ण योजनेचे मागील तुम्हाला जरी 800 रुपये मिळालेले नसतील, पहिल्या हप्त्याचे पैसे मिळालेले नसतील, तर तुम्हाला ते पैसे देखील मिळणार आहे. म्हणजे पुढील महिन्याचे 800 रुपये आणि मागील जे थांबलेला हप्ता आहे 800 रुपयेचा, तो टोटल 1600 रुपये तुमच्या खात्यात येतील. आलं लक्षात? तर बघा, 600 रुपये आणि 1600 रुपयेबद्दल तुम्हाला मी सर्व काही डिटेल्समध्ये माहिती समजून सांगितली. आता आपण जानेवारीच्या 1500 रुपयेबद्दल अपडेट बघूया. जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे त्याची माहिती आता समजून घ्या. हे बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, खुशखबर आहे. लाडकी बहीण योजना जानेवारी हप्ता अपडेट आलेला आहे. तर मकर संक्रांत या दिवशी महिलांना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतच्या दिवशी तुमच्या खात्यात जे जानेवारीचे 1500 रुपये आहेत ते जमा होणार आहेत. सर्वात मोठी आनंदाची अपडेट. त्यामुळे मकर संक्रांत या सणानिमित्त आणि लाडकी बहीणचा योजनेचा जो हप्ता आहे जानेवारीचा हप्ता, म्हणजे या सणामध्येच तुम्हाला हा मिळणार आहे. मकर संक्रांत या दिवशी तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता देखील पडून जाणार आहे. तरी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, खुशखबर आहे. आता एक प्रश्न अजून राहिलेला आहे, तो म्हणजे 2100 रुपये केव्हापासून सुरू होणार आहेत. 2100 रुपये जे आहेत ते मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहेत. आलं लक्षात? मार्च महिन्यानंतर तुमच्या खात्यात 2100 रुपये यायला सुरुवात होऊन जाईल. 1500 रुपये बंद होईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेनुसार हप्ता वाढ होईल आणि 2100 रुपये तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळत आहे. आणि जानेवारीचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो तुम्हाला मकर संक्रांत या दिवशी मिळणार आहेत. चला, आज आपण संपूर्ण माहिती बघितली. जानेवारीच्या हप्त्याबद्दल माहिती बघितली, त्यानंतर 600 रुपयेबद्दल माहिती सांगितली, 1600 रुपयेबद्दल माहिती सांगितली. 1600 रुपये कशाबद्दल माहिती आहे? अन्नपूर्ण योजना. मागील जे 800 रुपये तुमचे राहिलेले आहेत ते पण, आणि आता पुढील जे हप्ता आहे अन्नपूर्ण योजनेचा, असे टोटल तुम्हाला 1600 रुपये ज्यांचे राहिलेले आहेत मागील त्यांना टोटल भेटू शकते. आणि ज्यांना पहिले 800 रुपये भेटले आहेत त्यांना पुढील 800 रुपयेच भेटणार आहेत. ओके,
तर ही संपूर्ण माहिती आपण समजून घेतली. चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असला चॅनल सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काहीही छोटी किंवा मोठी अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.